लँड ॲक्विजिशन, आणि हा अत्यंत जिकरीचा प्रश्न तुम्ही जो अगदी लिलया सोडवला, त्याच्या मागची किमया काय होती, म्हणजे काय कशा स्वरूपात केलं? नाही, याच्यामध्ये आता बघा, लँड ॲक्विजिशनच्या बाबतीमध्ये आपण जर आपल्याला माहिती आहेच की 35,000पेक्षा जास्त शेतकऱ्याची जागा आम्ही या महामार्गासाठी संपादित केली आहे. आणि लँड ॲक्विजिशन तसं खूप आव्हानात्मक होतं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ऐकलं असेल की छत्रपती संभाजीनगरच्या जवळची गाव पळशी आहे, माळीवाडा आहे, विदर्भातली काही गावं आहेत. 10 जिल्ह्यामध्ये असे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 35, याप्रमाणे 350 कम्युनिकेटर आम्ही नेमले होते. आणि या कम्युनिकेटरनी सर्व ज्यांची जागा या महामार्गासाठी संपादित करायची होती, ह्या सर्वांशी संवाद साधला. त्यांना महामार्गाचं महत्त्व समजावून सांगितलं, या महामार्गामुळं होणारे फायदे त्यांना समजावून सांगितले. आणि तसंच यांना जो काही मोबदला या संपादनानंतर मिळणार आहे, त्या मोबदल्याबद्दलची माहिती दिली. आणि तो मोबदला कसा इन्व्हेस्ट करायचा हे पण त्यांना ज्ञान दिलं. आणि पहा, पहिलं खरेदी खत जे आहे या महामार्गाचं, माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी आले, आणि त्यांनी साक्षीदार म्हणून पहिली स्वाक्षरी केली, आणि ते पहिलं खरेदी खत झालं. आणि खरेदी खत झाल्यानंतर आम्ही रजिस्ट्री कार्यालयामधून बाहेर येईपर्यंत त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती ते पैसे जमा झाले.